हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आत्ताच मी एक इंग्लिश मूवी बघत होतो आणि त्याच्यामध्ये सीन होता लग्नाचा. तर जेव्हा नवरा नवरी गाडीत बसतात हनीमूनला जायला, तेव्हा तिथले जे मंडळी पाहुणे मंडळी असतात ते त्यांच्यावरती तांदूळ फेकून मारताना त्यांनी दाखवलेलं आहे सीनमध्ये. मला आश्चर्य वाटलं, कारण आपण जसं अक्षता टाकतो तसं ते सुद्धा अगदी मूठ भरून तांदूळ त्यांच्यावरती फेकत होते. तर अशा या सिमिलॅरिटीज ज्या असतात ना, त्या फक्त म्हणजे अक्षतांची एक गोष्ट झाली, पण अजून काही सिमिलॅरिटीज असतात. ते म्हणजे तिथलं कुठल्याही सेलिब्रेशनमध्ये, धार्मिक सेलिब्रेशनमध्ये आपण बघतो की फुलांचा अगदी पुरेपूर उपयोग केलेला असतो डेकोरेशनसाठी किंवा लोकांना द्यायला. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्यांना जे एकत्र आणतं ते म्हणजे तिथलं फूड. आता या सेलिब्रेशन्समध्ये जेवणाला खूप महत्त्वाचं स्थान असतं. सगळ्या पाहुण्या मंडळींचं हेच असतं की अरे आपल्याला जेवायला काय मिळणार आहे तिकडे. तसंच आता या सेलिब्रेशन्समध्ये आपण दिवाळीचा फराळ पाहिला, नंतर आता क्रिसमस आणि न्यू इयर येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण मस्त खास पार्टी स्पेशल एपिसोड्स करणार आहोत. पण आज आहे बकरी ईद, तेव्हा सर्व मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे ईद मुबारक. आणि ऑब्व्हियसली आता कुठल्याही मुस्लिम घरी बिर्याणी आणि शीरकुर्मा ही बनतेच आणि आपण त्याच्या अनेक रेसिपीज आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. पण आज मी तुम्हाला मस्त स्पेशल अगदी ईद निमित्त खास मटणाच्या रेसिपीज करून दाखवणार आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला, ज्याचं नाव आहे लॅम्ब चॉप मसाला. आणि लॅम्ब चॉप मसाल्यासाठी आपण सुरुवातीला काय साहित्य घेतलंय ते पाहून घेऊ. लॅम्ब चॉप मसाल्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे लॅम्ब चॉप्स 1 किलो घेतलेले आहेत. तसंच खसखस घेतली, आपल्या 2 ते 3 चमचे लागेल. बारीक चिरलेला कांदा. मॅरिनेशन करता आपल्याला लागणारे ब्राऊन विनेगर, नंतर आले लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, गरम मसाला पावडर, तिखट, नंतर दालचिनी आणि जावित्रीची पूड, धने जिरं पूड, मीठ. सजावटी करता आपल्याला लागणारे कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि रंगीत ढोबळ्या मिरच्या. सर्वात आधी आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. मॅरिनेशन करण्याकरता मी हे जे ब्राऊन विनेगर आहे ते ब्राऊन विनेगर या बोलमध्ये काढून घेतो. तसंच याच्यामध्ये ही जी आलं लसणाची पेस्ट आहे ही घातली मी, लसणाची पेस्ट. आणि आपण घालू याच्यामध्ये आल्याची पेस्ट, तसंच थोडीशी ही मिरचीची पेस्ट. चांगलं हे विनेगरमध्ये मी मिक्स करून घेतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं थोडंसं मीठ चवीकरता मॅरिनेशन मध्ये. ग्रेट. आणि आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं तेल, कारण कुठल्याही मॅरिनेशनमध्ये प्रिझर्वेशनसाठी आपल्याला लागतं ते म्हणजे तेल. आपण याच्यामध्ये तेल घातलं. आता या डिशसाठी आपण मॅरिनेशन साधारणतः 8 तास करून ठेवणार आहोत. हे लॅम्ब चॉप्स हे मी थोडेसे बीट करून घेतलेले आहेत, त्यामुळे पुन्हा त्याच्यावरती बीट करायची गरज नाही आहे. थोडेसे फ्लॅटन केलेले आहेत मी. त्याचे जे टेंड्रिल्स असतात, टिश्यूज असतात, ते मी ब्रेक केलेले. हे आपण ट्रेमध्ये ते मस्त ठेवून देऊ मॅरिनेशन करून. साधारणतः 8 तास आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवावे लागतील, म्हणजे त्याच्यामध्ये ते मॅरिनेशन चांगलं मुरेल. वंडरफुल. मस्त मॅरिनेट झालेलं आहे. त्याचा रंग पण मस्त त्याच्यावरती आलेला आहे. एक 8 तास आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत. साधारणतः 8 तास झालेले आहेत. आपण ते घेऊन सुरुवात करूया. तवा इकडे गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेलं आहे मी. आणि आपण हे आधी सुरुवातीला लॅम्ब चॉप्स जे आहेत ते आधी सॉटे करून घेणार आहोत किंवा सिअर करून घेणार आहोत असं म्हणता येईल. सिअर करून घेणं म्हणजे बेसिकली त्याचं जे प्रोटीन आहे ते कम्प्लीट सील होऊन जातं आणि याचे जे ज्युसेस आहेत लॅम्ब चॉपचे ते सगळेच्या सगळे तसेच्या तसे आतमध्ये इंटॅक्ट राहतात. ही एक टिपिकल लॅम्ब चॉप, खास लॅम्ब चॉप बनवण्याची पद्धत आहे, त्यामुळे आपण ती पद्धत या डिश करता वापरणार आहोत. जसं आपण कुठली मटणाची डिश असते तेव्हा आपण ते मटण चांगलं आधी कसं परतून घेतो त्याच पद्धतीचं, पण आधी फक्त हे लॅम्ब चॉप्स चांगल्या हॉट ऑइलवरती म्हणजे गरम तेलावरती आपण ते सिअर करून घेणार आहोत दोन्ही साईडनी. अमेझिंग. आपण ते एका साईडनी चांगले सिअर होऊन देणार आहोत आणि एका साईडनी झाले की आपण त्याची दुसरी साईड पलटूया. दोन्ही बाजूनी मस्त परतून घेतोय. आता ते चांगले परतले गेलेत, त्यामुळे मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतो. परतल्यापेक्षा मी ते सिअर करून घेतलेले आहेत म्हणायला जास्त योग्य आहे. सिअर म्हणजे मी फक्त दोन्ही बाजूनी ते थोडेसे त्याला गरम तेलावरती मी भाजून घेतलेले आहेत.
लॅम्ब चॉप्स आपण काढून ठेवलेले आहेत. तव्यावरती आता आपल्याला थोडासा कांदा आधी घालायचा आहे. तव्यावरती त्याचं जे फॅट्स आहेत, म्हणजे आपण मॅरिनेशन करून आल्यानंतर जे सिअर केलेले हे जे लॅम्बचे ज्युसेस आहेत ते आपल्याला त्याच्यावरतीच ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण कांदा थोडासा परतून घेणार आहोत. कांदा आपण थोडा परतून घेतोय. आपल्याला असं जर का वाटलं की थोडासा ड्राय झालाय तर हे जे मॅरिनेशन होतं थोडंसं ते आपण याच्यामध्ये घालू शकतो. म्हणजे त्याला जरा थोडीशी अजून कांदा शिजायला चांगला त्याचा उपयोग होतो. बारीक कांदा घातलाय. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे खसखस 2 चमचे. ही खसखस आता याच्याच बरोबर आपण ती डायरेक्ट भाजून घेणार आहोत. ती आधी भाजलेली नाही आहे. आज मी आता हळू करतो कारण आपल्याला ती खसखस जाळून द्यायची नाही आहे. त्याच्यामध्ये आपण हे घालू लाल आणि पिवळ्या ढोबळ्या मिरच्या थोड्याशा. त्या सुद्धा शिजल्या जातील. आता याच्यामध्ये जर का आपल्याला असं वाटलं की थोडंसं ड्राय होत आहे तर आपण त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालू शकतो. ही एक अजून एक अशी ही डिश आहे की ज्याच्यामध्ये आपण टोमॅटोचा उपयोग केलेला नाही आहे. जरी आपण नॉर्थकडची डिश असली, अगदी लखनौकडची डिश असली तरी याच्यामध्ये टोमॅटोचा उपयोग केलेला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी डिश जी बनली असेल ती बहुतेक आपल्याकडे टोमॅटो यायच्या आधी ही डिश बनली असेल त्या काळी. आणि कारण टोमॅटो सुद्धा आपली भाजी नाही आहे, ती आपल्याकडे ती परदेशातून आलेली आहे. सो त्याच्याही आधीची ही डिश असणार आहे. कांदा आता चांगला परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया आता हा मसाला. हा आहे गरम मसाला पावडर. चांगला 1-2 चमचे आपण मसाला घालू. नंतर धने जिरं पूड, तसंच दालचिनी आणि जावित्रीची पूड घालूया. थोडंसं हे तिखट रंगाकरता. आणि आज अगदी हळू ठेवून मी ही भाजून घेतोय पावडर सगळ्या. आता हा मसाला आपला तयार झालाय. मस्त कांदा, खसखस याचा मसाला आहे. हे जे लॅम्ब चॉप्स आपण इकडे फ्राय केलेले आहेत ते मी आता याच्यामध्ये घालतो. आणि आपल्याला आता हे मस्त शिजत ठेवायचे आहेत या मसाल्यामध्ये. याच्यामध्ये आपण आधीच मीठ घातलं होतं तरी आपण वरनं थोडंसं त्याला कांदा वगैरे घातल्यामुळे त्याचं मीठ थोडंसं कमी झालं असेल. आपण हे मीठ त्याच्या वरनं घालूया. दोन्ही बाजूनी आपण लॅम्ब चॉप्स परत टर्न करतोय, शिजून घेतोय. आता याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी, म्हणजे ते ब्रॉईल होतील. कवर नाही करायचं आहे, पण जरा शिजण्याकरता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करतोय. पण ते पाणी सगळं आटून जाणार आहे, त्यामुळे आपल्याला ही ग्रेव्ही अजिबात आपली बनणार नाही आहे. खरं तर अगदी अप्रतिम शिजलेले आहे ते. खरं तर आपल्याकडे अशी प्रथा आहे की आपण ते फुल शिजवून घेतो. पण तुम्ही जर का फॉरेनला गेला, म्हणजे तुम्ही जर का बाहेर परदेशात गेलात तर लॅम्ब चॉप्स थोडेसे पिंकिश ठेवतात, एकदम कंप्लीट शिजवत नाहीत. त्यामुळे त्याचे जे ज्युसेस आहेत ते अप्रतिम मस्त लागतात. पण तुमच्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही ते शिजवून घेऊ शकता. आपण हे लॅम्ब चॉप्स आता तयार झालेले आहेत. आज मी एकदम हळू ठेवलेली आहे ते जोपर्यंत म्हणजे बाकीचे थोडेसे शिजत राहतील. वन डे असे सर्व करू. आय एम शुअर तुम्हाला ही डिश पाहून अतिशय मस्त वाटत असेल, लगेच खावंसं वाटत असेल. माझं तर मी हे बनवतोय त्यामुळे मला आणखीन एक्साइटमेंट झालेली आहे की ही डिश केव्हा एकदा टेस्ट करायला मिळेल. बट आय थिंक तुम्हाला सुद्धा ही आता बनवावीशी वाटत असेल. त्यामुळे तुम्ही ह्याचं म्हणजे तुम्ही जरा लक्षात घ्या की आपण कशा पद्धतीने सर्व करतोय. अगदी हॉटेलमध्ये जसं सर्व करतो तसंच आपण ते सर्व करतोय. आता ही जी पुदिन्याची पानं आहेत, पुदिना आणि कोथिंबीर, आपण ती पानं याच्यावरती जस्ट ठेवूया मध्ये मध्ये, सो दिसायला ते क्लास दिसेल.
खसखस सुद्धा आपण ह्याच्यावरती जी आपण मसाल्यामध्ये घातली होती ती खसखस सुद्धा छान दिसते त्याच्यावरती. चांदणी, कलमी चांदणी असं ते म्हणतात त्या पद्धतीचं दिसतंय. पण एनिवेज तुम्हाला जर का आज ही लॅम्प चॉप मसाला जर का बनवायची असेल तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. झटपट लिहून घ्या. लॅम्प चॉप मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन व्हिनेगर, आलं लसूण पेस्ट, 1 किलो लॅम्प चॉप्स, 2 चमचे खसखस, बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पेस्ट, गरम मसाला, तिखट, दालचिनी जावित्री पावडर, धणे जिरे पूड, मीठ, कोथिंबीर, पुदिना आणि रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउल मध्ये ब्राऊन व्हिनेगर, आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, मीठ आणि तेल घालून मॅरिनेशन तयार करावं. हे मॅरिनेशन चॉप्सना 7 ते 8 तास लावून ठेवावं. तव्यावर तेल गरम करून त्यावर हे मॅरिनेट केलेले चॉप्स खरपूस भाजून घ्यावेत. त्याच तव्यावर कांदा, उरलेलं मॅरिनेशन, खसखस, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, पाणी, गरम मसाला, धणे जिरे पूड, दालचिनीचे तुकडे आणि तिखट घालून मसाला खरपूस परतून घ्यावा. या मसाल्यामध्ये पाणी, उरलेलं मॅरिनेशन आणि मीठ घालून रोस्ट केलेले लॅम्प चॉप्स, मटण शिजवून घ्यावं. वरून पुदिना आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.